श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये श्रीयंत्राची स्थापना का करावी आणि या श्रीयंत्रावरती आपण कोणकोणत्या सेवा कराव्यात हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपल्या सर्व स्वामी भक्तांच्या घरी श्रीयंत्र तर नक्कीच असेल आणि ज्यांच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर ते नक्कीच श्रीयंत्र हा माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच आणतील आणि त्याची स्थापना ही आपल्या घरामध्ये करतील। तर श्रीयंत्र हे बरेच जण आपल्या घरामध्ये आणतात आणि ठेवतात का तर श्रीयंत्र हे आणलं की त्याच्यापासून आपल्याला आर्थिक प्रगती होते, आपलं आर्थिक नुकसान होत नाही, आपले आर्थिक प्रश्न आहेत ते सुटले जातात, म्हणून आपण श्रीयंत्र आणतो। पण हे जे श्रीयंत्र आहे हे नुसतंच आपण घरात आणून ठेवलं की झालं असं आहे का? नाही। ह्या श्रीयंत्रापासून आपल्याला चांगला अनुभव यावा आणि आपलं आर्थिक प्रगती व्हावी म्हणून आपल्याला विशेष अशा सेवा ह्या करायच्या असतात। बऱ्याच स्वामी भक्तांना ह्या श्रीयंत्रापासून खूप चांगल्या प्रकारे अनुभव आलेले आहेत, पण बऱ्याच असे जे स्वामी भक्त आहेत की त्यांना काही अनुभव आले नाहीत। जरी हे श्रीयंत्र आणले आणि घरात आपण स्थापन केलेलं आहे पण त्याच्यापासून कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही। हे सर्व का होतं, कशामुळे होतं? तर तुम्ही या श्रीयंत्रावरती सेवा कोणत्याच करत नाही, फक्त हे श्रीयंत्र आणलं आहे आणि ते घरामध्ये फक्त ठेवलेलं आहे म्हणून आपल्याला कोणत्याही प्रकारचा आपल्याला अनुभव येत नाही। हे श्रीयंत्र आणलं आपण आपल्या कपाटात, तिजोरीत आणि देवघरात ठेवलं म्हणजे झालं का? असं नाही। तर श्रीयंत्र हे आणल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला पूजा करायची असते आणि ही पूजा कशी करायची असते या संदर्भात माहिती मी आता तुम्हाला सांगणार आहे। प्रथम आपण जाणून घेऊया श्रीयंत्र म्हणजे आहे तरी नक्की काय। श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचं आसन आहे। श्रीयंत्राला लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं म्हणून आपल्याला ह्या श्रीयंत्राची जेवढी सेवा आपल्याला करणं शक्य आहे तेवढी सेवा आपण करायची आहे। लक्ष्मी माता ही चंचल स्वरूपाची आहे आपल्याला तर माहीत आहे, पण लक्ष्मी माताला आपण कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला तिची जेवढी सेवा करणं शक्य होईल तेवढी आपल्याला सेवा करायची असते म्हणून आपल्याला ह्या श्रीयंत्राची सेवा ही करायची असते। काही जण व्यवसायाच्या ठिकाणीही श्रीयंत्र आणतात आणि त्याची स्थापना करतात, पण काय करतात, हे श्रीयंत्र आणतात आणि हे फक्त ठेवलं जातं, त्याची कोणत्याही प्रकारची सेवा ही केली जात नाही। पण तुम्ही जर नुसतं हे आणून ठेवलं तर तुमची आर्थिक प्रगती होईल का? तुम्हाला ह्या श्रीयंत्राची सेवा करावी लागेल तरच तुमची आर्थिक प्रगती होईल, नुकसान हे होणार नाही। तर आपल्याला ही रोज सेवा काय करायची आहे? आपल्याला ह्या श्रीयंत्राला रोज हळदी कुंकू व्हायचं आहे आणि धूपदीप हे दाखवायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला रोज तुम्ही जर सेवा केली तर चांगल्याच प्रकारे तुम्हाला अनुभव येईल आणि तुमचा जो व्यवसाय आहे त्याची दिवसांदिवस वाढ होईल आणि तुमची आर्थिक प्रगती ही होणारच। हे सर्व तुम्ही करून पहा, केल्याशिवाय अनुभव हा येत नाही। आपला येणारा हा जो पैसा आहे तो चांगल्या मार्गाने यावा आणि तो कायमस्वरूपी टिकून राहावा, स्थिर राहावा। तसेच आपल्या घरामध्ये सुख समाधान नांदावे, सुख शांती राहावी म्हणून आपल्याला ह्या श्रीयंत्राची म्हणजेच लक्ष्मी मातेची आपल्याला सेवा करायची असते। जेवढी आपल्या हातून शक्य आहे तेवढी आपल्याला ही सेवा करायची असते। तर ती सेवा कशी करायची आहे? आपल्याला श्रीयंत्राला कमीत कमी महिन्यातून एकदा तरी, तुम्ही रोज नाही केलं तरी चालेल, महिन्यातून एकदा तरी या श्रीयंत्राला आपल्याला स्वच्छ असं पाण्याने धुवायचं आहे आणि सुती कपड्यानं असं स्वच्छ असं त्यातील सर्व जे आहे ते पाणी सर्व काढून घ्यायचं आणि स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे। कारण की आपण कुंकुमार्चन त्याच्यावरती करतो आणि कुंकुमार्चन केल्यामुळे त्याच्यामध्ये सर्व कुंकू साचलेलं असतं, ते सर्व आहे ते आपल्याला सर्व नीट व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे। यावरती आपण कुंकुमार्चन महिन्यातून एकदा तरी कुंकुमार्चन करायचं आहे। तुम्ही पौर्णिमेला, दुर्गाष्टमीला आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी मंगळवार, गुरुवार, बुधवार अशा दिवशीही केलं तरी चालेल। हे जे कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू आहे ते रोज स्त्री आणि पुरुष या दोघांनीही आपल्या कपाळाला लावायचं आहे। हे जे कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू आहे हे खूप प्रभावशाली आणि खूप शक्तिशाली असं हे कुंकू आहे
आणि आपण जर एखादं कोणतंही आपलं जर काम जर होत नसेल आणि ते जर आपण काम करायला जाताना जर हे जर कुंकू जर लावून जर गेलो तर ते तुमचं काम हे 100%च काम हे तुमचं पूर्ण होतं. काम हे झाल्याशिवाय राहत नाही. हे सर्व तुम्ही करून पहा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल. या श्रीयंत्रावरती आपण कोणत्या सेवा कराव्यात? या श्रीयंत्रावरती आपण व्यंकटेश स्तोत्र, त्याचबरोबर श्री सूक्तम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र याचे पठण रोज करायचं आहे. ही जी सेवा आहे ही ना तुम्ही जर सेवा लगातार 1 महिना जर केली ना तर बघा तुम्हाला स्वतःलाच अनुभव येईल आणि तुम्ही स्वतःच सांगचाल की ताई तुम्ही जे सांगितलं होतं ना ते खरंच आहे. तुम्ही ही सेवा करून पहा. तुम्हाला इतके छान आणि इतके सुंदर अनुभव येतील. ही सेवा स्वतः मी केलेली आहे त्यामुळे मला खूप चांगल्या प्रकारे अनुभव आलेले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सांगते ही सेवा करून पहा. खूप छान प्रकारे तुम्हाला अनुभव येतील. फक्त 1च महिना करा आणि तुम्हाला काय अनुभव येतात ते नक्कीच तुम्ही मला सांगा. आपले बरेचसेच प्रॉब्लेम हे ही सेवा केल्यानंतर सुटतात. पण आता बऱ्याच जणांना रोज सेवा करणं शक्य नसतं तर त्यांनी काय करावं? मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार या 3 दिवशी तुम्ही आठवड्यातून सेवा करू शकता. ही सेवा केली तरी चालेल आणि त्याचबरोबर कुंकुमार्चनही. पण ज्यांना कोणाला आठवड्यातूनही करणं शक्य नाही त्यांनी कमीत कमी महिन्यातून एकदा तरी करा. तर महिन्यातून एकदा तुम्ही कधी करू शकता? तर महिन्यातून तुम्ही दुर्गाष्टमी आणि पौर्णिमेला ह्या सेवा नक्कीच करा. कुंकुमार्चन तर हे पौर्णिमेला करा किंवा दुर्गाष्टमीला. महिन्यातून कमीत कमी एकदा तरी आपल्याला वेळ मिळेल ना. हे करण्यासाठी आपल्याला किती 10 ते 15 मिनिटं एवढाच वेळ लागतो. कमीत कमी आपण महिन्यातून एकदा तरी एवढा वेळ नक्कीच काढू शकतो ना. का तर आपल्या घरात सुखशांती नांदेल, आपली आर्थिक परिस्थिती ही सुधारावी म्हणून आपण ह्या सेवा नक्कीच करायच्या आहेत. आता मला माहीत आहे की आर्थिक किंवा तुम्हालाही सर्वांना माहीत आहे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला हे कष्ट करायचं असतं. पण कष्ट हे केल्याशिवाय आपल्याला पैसा मिळत नाही. पण ह्या कष्टाला आपल्याला नशिबाची साथ लागते ना. आणि ही नशिबाची साथ आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला ह्या सर्व सेवा करायच्या आहेत. जर लक्ष्मी मातेचा जर कृपाशीर्वाद जर आपल्यावरती जर असेल तर आपल्याला नशिबाची साथ नक्कीच मिळणार ना. नशिबाची जर साथ जर मिळाली तर आपल्याला आपली आर्थिक प्रगती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जे आपण कष्ट करू त्या कष्टाचं चीज झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कष्ट हे आपल्याला करावंच लागतं पण त्या कष्टाचं चीज ही होणं तेवढंच महत्त्वाचं असतं ना. आणि यासाठी नशिबाचीही साथ लागतेच. हेही तितकंच खरं आहे. म्हणून आपल्या हातून जितक्या प्रमाणात लक्ष्मी मातेची श्रीयंत्राची जेवढी सेवा आपल्याला करणं शक्य होईल तेवढी सेवा आपण सर्वांनी नक्कीच करा. आणि आपण सर्वांनी हा लक्ष्मी मातेचा जो आशीर्वाद आहे तो सर्वांनी नक्कीच घ्या. ह्या जर सर्व सेवा जर तुम्ही केल्या तरच श्रीयंत्र आपण घरात स्थापन जर केलेला आहे तर त्याचा आपल्याला अनुभव किंवा आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा हा होईल. ह्या जर सेवा जर तुम्ही जर नाहीत केल्या तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा अनुभव चांगल्या प्रकारचा येणार नाही आणि आपल्याला कोणताही फायदा होणार नाही. ह्या सर्व सेवा जर तुम्ही कमीत कमी महिन्यातून एकदा जर केल्या तर तुम्हाला चांगल्या प्रकारे नक्कीच अनुभव येईल. तुमचे जे आर्थिक प्रश्न आहेत हे लगेच लवकरात लवकर सुटतील आणि तुमची आर्थिक प्रगतीही होईल. ही सर्व माहिती तुम्हाला सांगितलेली जर मी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.